काय हो, तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये कलिंगडाचे साल आपण जी फेकून देतो तिचे तुकडे बनवून उकळत्या पाण्यामध्ये घालून ही मार्केटमधली अप्रतिम अशी पौष्टिक रेसिपी घरी बनवली आहे का? नसेल बनवली तर सगळ्यात पहिल्यांदा रील सेव्ह करून घ्या। आता ही रेसिपी अगदी वर्षभरासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। अगदी लहान मुलांपासून सर्वांना आवडते मोठ्यांपर्यंत, आणि विशेष म्हणजे आपल्या गोडाच्या पदार्थामध्ये ही रेसिपी आवर्जून आपण वापरतो। अगदी वर्षभर सुद्धा टिकणारी आहे। बनवायला अतिशय साधी सोपी पद्धत आहे। बऱ्याच वेळा आपण कलिंगड खातो, उन्हाळा आहे, बरेच कलिंगड आणतो आणि त्याची जी साल आहे ते खाऊन झाल्यानंतर फेकून देतो। तर ती साल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्याचा काही लाल भाग वगैरे राहिला असेल तो काढून घ्यायचा। बऱ्याच अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे काप करून घ्यायचे। आता हे सर्व काप आपल्याला कढईमध्ये एक तांब्याभर इतकं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे छान असे शिजवून घ्यायचे आहेत। 70 ते 80% आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर पहा, हे एका गाळणीवरती किंवा चाळणीवरती काढून घ्यायचे, पूर्णपणे थंड करून घ्यायचे। फॅन खाली ठेवून पूर्ण थंड केले की नंतर आपल्याला पहा लगेचच पॅन ठेवून घ्यायचंय गॅसवरती आणि त्याच्यामध्ये 1 कप इतकी साखर आणि 1 कप इतकं पाणी घालायचं आहे। तुम्ही इथे वाटीचे प्रमाण सुद्धा वापरू शकतात। तर आता पहा, इथे आपल्याला छान असं या पाण्याला उकळी आली की त्याच्यानंतर हे जे आपण शिजवून घेतलेले काप होते तर ते कलिंगडाचे सर्व काप आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता इथे आज आपण बनवतो ते म्हणजे टुटी फ्रुटी। तर इथे व्हॅनिला इसेन्स थोडंसं घालून घ्यायचा। जर व्हॅनिला इसेन्स तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे वेलची पावडर सुद्धा वापरू शकता। छान असा एकतारी पाक तयार करून घ्यायचा। इथे पाहू शकता, बोटाने चेक करायचा आहे। मधासारखा एकतारी छान असा पाक तयार झाला की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि 3 वाट्या घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या। तर त्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला इथे जे तयार करून घेतलेले जे आपण तुकडे आहेत ते घालून घेतले पाकासहित। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माझ्याकडे हिरवा कलर होता, फूड कलर, तो घातला, लाल घातलेला आहे आणि इथे मी येलो घातलेला आहे। आता वेगवेगळ्या चमच्यानी हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकच चमचा वापरला तर एकत्र तुम्हाला सर्व मिक्स होऊन जाईल कलर। त्याच्यानंतर आपल्याला 10 तासासाठी रात्रभरासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। आता पाकासहितच आपल्याला ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर पहा, 10 तासानंतर आपल्याला सर्व असा गाळणीवरती छान असे हे तुकडे टाकून सर्व पाक काढून घ्यायचा आहे आणि मोकळे करून ताटामध्ये किंवा मग अगदी तुम्ही कपड्यावरती वगैरे पसरून ठेवायचे आहेत। परत 7-8 तासासाठी आपल्याला फॅन खाली किंवा मग उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत। पाहू शकता, मस्त अशी टुटी फ्रुटी आपली तयार झालेली आहे। नेहमी आपण पपईची टुटी फ्रुटी बनवतो, पण एकदा ही टुटी फ्रुटी बनवून पहा। मी वर्षभरासाठी पाठच्या बनवली होती आणि आतापर्यंत ती माझी होती, म्हणूनच म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायलाच हवी, म्हणूनच ही रेसिपी शेअर केली। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा, खूप टेस्टी होते। रेसिपी आवडली तर चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका।